हेलो, नमस्ते, जिओ से शीतल बात कर रही हूँ। क्या हेल्प कर सकते हैं इस कॉल पर? काय नाही, तुम्हाला मराठी बोलता येते का मॅडम? हाँ, मराठी बोलू शकता. मग तुम्ही कशाला अगोदर हिंदी बोलला राव? माझं एकतर डोसकं दुखायला म्हणजे आपण कॉल कनेक्ट करतो ना, तर तिथे येतं ना हिंदी मध्ये कनेक्ट झालेलं आहे. हा बर ती एक हेल्प पाहिजे होती आपल्याला. बोला. ती काय झालंय मॅडम, ती 1200 रुपये बिल आलंय मला ह्या महिन्यात. कसं काय? कशाचं बिल? माझं पोस्ट पेडचं सिम कार्ड आहे एक. मग त्याला पहिलं 400-500 येत होतं. पहिलं त्याला 400. नंबर सांगा प्लीज. मग त्याला पहिलं काय होत होतं, 500-600 रुपयाच्या वर बिल येत नव्हतं. मग ह्या महिन्यात डायरेक्ट 1200 रुपये बिल आले आपल्याला. बरं, मला नंबर सांगा, मी तुमचा कॉल पोस्टपेड साठी कनेक्ट करते. आता तो प्रीपेड साठी कनेक्ट झालेला आहे. 82 ठीक आहे. कोणाच्या नावावरती आहे नंबर? ही ब्रह्मानंद नारायण मोरे. म्हणजे माझ्याच नावावर आहे, मी स्वतःच बोलालो. बरं, सस्पेंडेड आहे नंबर, म्हणजे बिल पेड न केल्यामुळे. मग आता काय पर्याय करायचं? मग 1200 रुपये बिल पाठवल्यावर मी कशाला भरू तेवढं? डायरेक्ट पहिलं 600 येत होतं, डायरेक्ट 1200 डबलच. अच्छा, बरं. मी तुमचा कॉल पोस्टपेड साठी कनेक्ट करते. लाईन वरती राहाल प्लीज. लाईन वर नाही, भुईलाच बसलाव की मी शेतात आता. यार गप्पा, कॉल वरती राहाल. लाईन वर म्हणल्यावर मला वाटलं ते पोलावर राहायला सांगताय काही. म्हणजे आम्ही चोराव का मला वाटलं म्हणून तर बघ एकदा. नाही, मला वाटलं लाईन वर म्हणल्यावर मला वाटलं कुठं राहायला सांगायला की बाबा मला आता बघायची भाषा. नाही ती माझा काय भिजतो काय मी बिल जास्त दिलं. चोराव का मग? तीच दाखवी तू एका एकाला. आता तिने नुसता फोन उचलू ती हात ना पाय म्हणल्यावर. हिनं परमिशन न घेता फोन होल्डवर टाकलाय. आता दुसरं सुद्धा उचलना झालंय. म्हणजे पैसे देऊन आपण चोर. आपण तर कायच बोल नाही कोणा. आपला नसताना आता तुम्हीच काय आपल्याला काय करायचं? तसं ना हो, आपल्याला कंपनी तर तुझ्यानंतर काय घेणं नाही. कणीस खात्याने मग तिकडे टाकते. कंपनीच फोन उचल लागा टाकून द्यायला कणस भाजली ती काय बच्ची. ए कोण टाकलंय? तो का तिने टाकले. म्हणजे मी तर तुमच्या सोबत आहो का आताच्या आता तुम्ही. कंपनी बी फोन उचलला नाही तर या चापटाळबाईनं काहीतरी कालवा केला. पैसे चोरला तिनं, काय ना काय केला कालवा. चोरी केली तिनं. दुसऱ्यांदा लावाय थांब, फोल्डवर ठेवला. हिनं फोनच उचलावा लागते. लाईनवर बसा म्हणले तुम्हाला कुठल्या? लाईनवर बसलो होतो. लाईनवर बसून ताट काढून गेलो की आता आमची मराठीला पाठवलाय फोन. तर मॅडमचा आवाज चांगला आहे. आवाज खोबरं खाली नाही निसताना. आवाजाचा काय विषय? उचलत ना हिनं ओळखी हसालीवर मध्ये पोरा. आता हिनं कॉल जर न पाठवू दे, हिच्यावर पुन्हा कंप्लेंट करतो डायरेक्ट कस्टमरला लावूनच. आता कुठे हिनं कुठली का असं ना, तिथं ट्रॅकिंग नंबर पडतय. आपण कुठलं कोणी उचलला होता काय नाही समजे डिटेल्स असते त्यांच्याकडे. आजच्या दिवस शांत बस, उद्या बघू. रात्री फोन लावाय त्याला झोपले उठ बसा लागा. हिचा बेद दिसना. थांब, रिटर्न लावू कट करून. नमस्कार, जिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सुनीता, तुमची कोणत्या प्रकारे मदत करू शकते? अहो सुनीता मॅडम, मी मागा कस्टमरला फोन केलता, एका मॅडम न उचलला. मला काय म्हणली नुसतं लाईनवरच बसा म्हणली. मग मी लाईनवरच बसला. तिनं फोनच उचलला नाही ना, तिनं बोलली पण नाही माझ्याकडे. नुसतं तिनं होल्डवरच फोन ठेवलाय. काय प्रॉब्लेम येत आहे तुमच्या सर्व्हिस मध्ये? प्रॉब्लेम कायच नाही. काय एखादी इंड्रिलची पुडी असली तर देताव का आम्हाला खायला? हा, हॅलो. सर हो सर, बोलायचं आहे.
अहो काय तुमचा प्रॉब्लेम काय जिओवाल्याचा? कधी आम्हाला 5G नेटवर्क सोडताय, कधी 4G सोडताय. माझं एक पोस्ट पेडचं सिम कार्ड आहे, त्याला प्रत्येक महिन्यात मला 600 रुपयाच्या वर बिल येत नव्हतं. ह्या महिन्यात मला 1200 रुपये बिल आले. कुठलं भरायचं तेवढं मी? तर तुम्हाला जसं सर्व्हिस मध्ये एमटीसी देत आहे ते पोस्टपेड सर्व्हिस मध्ये पण बिल जास्त आलेलं आहे सर. अहो लय बिल आलंय राव. आम्ही अन्न खाऊन जगणारी माणसं गरीब, कुठलं पैसे भरायचं 1200. हो सर, तर तुम्हाला जसं तुमचा जो डेटा आहे सर, ओके, तुम्ही पूर्णपणे यूज केल्यानंतर सर परत जसे एक्स्ट्रा तुम्ही डेटा यूज केले असल्यामुळे सर तुमच्या नंबरवर जसे एक्स्ट्राचे तुम्हाला बॅलन्स आलेला आहे. ओके सर, मी सर अहो गेल्या महिन्यात मी आजारी होतो दवाखान्यात. मी डाटाच वापरले ना, हाय असं सिम कार्ड बसून राहिलंय. मित्र सुद्धा बिस्किट पुडा घेऊन दवाखान्यात बघायला आले नाही ती मला. आणि शेवढं कसं तुम्ही एकदा चेक करा बरं, मी डाटा किती वापरलाय तुम्ही चेक करा एकदा वरनं. असं ज्या नंबरने कॉल केला सेम नंबर सर. हा हीच नंबर आहे आपला, एकच नंबर आहे, VIP नंबर आहे हीच आपला. ओके, तर सर हे जसं 299 जसं तुम्ही 299 चा प्लॅन ऍक्टिव्हेट केला आहे आणि त्यामध्ये जसं तुम्हाला 2GB डेटा मिळत आहे पर डे ला, तर यामध्ये जर तुम्ही जसं 884 MB हे बॅलन्स आहे सर तुमचा डेटा. ओके, आजच्या डेट मध्ये. मग आता कधी 5G वडतंय, कधी 4G वडतंय. म्हणजे आमच्या इथं प्रॉपर लोकेशनला नेटवर्क चांगला आहे का बघा बरं चेक करून. तर तुम्हाला जसं इंटरनेट यूज करताना बफरिंग होत आहे असं सर्चिंग राऊंड फिरत आहे सर. ती गोल गोल बेंघाले ते ऐका की मॅडम, आपण काय करू, ही पब्लिक स्टोर मध्ये आपल्याला टावरच नको. डायरेक्ट मी काय करतो, किती का खर्च येईल ना, मी डायरेक्ट प्रायव्हेट टावर बनवून घेतो. नेटवर्कचं किती खर्च येईल त्याच्यासाठी? घरावर आपल्या शेतात सॉरी सर, त्याकरिता त्या प्रकारचे अपडेट अवेलेबल नाहीये. बट तुमच्या सर्व्हिस मध्ये जसं इंटरनेट यूज करताना प्रॉब्लेम फेस करत आहे तुम्ही, आणि बरं सर आम्ही जसं तुमची डिटेल्स पूर्णपणे सेट करत आहोत. करंटली सर तुमच्या लोकेशनवर जसं वीक कव्हरेज येत आहे. ओके सर, आणि परत तुमच्या लोकेशनच्या वीक कव्हरेजला इम्प्रूव्ह करायसाठी सर आम्ही पूर्णपणे वर्क करत आहोत. अहो मॅडम ऐका की अहो मॅडम, लय दिवसापासून झाले, आता 2 वर्षापासून तुमची कंपनी नुसतं कामच करायला लागले नेटवर्क इश्यूवर. जेव्हा बघावं तेव्हा फोन केला का म्हणते आमची माणसं कामच कराल ती. कधी करणार आहे ती का आम्ही मेलेवर? तर तुमच्या सर्व्हिस मध्ये जसे प्रॉब्लेम फेस करत आहोत सर तुम्ही, आणि परत जसं आमची जी प्रोसिजर पूर्णपणे चालू आहे, तर डेफिनेटली सर तुमच्या सर्व्हिस मध्ये इम्प्रूव्ह होऊन तुम्ही आपल्या सर्व्हिसचा प्रॉपरपणे यूज करू शकता सर. ओके, नाही तुम्ही एकच काम करता का? माझं एकच काम करता का तुम्ही? डायरेक्ट तुमच्या सिनियरला तर कॉल ट्रान्सफर करा, नाहीतर त्या टाटा अंबानीला कॉल जोडा माझा. त्याला बघतो माझी मला काय बोलायचं आहे ते कळत आहे. माझ्या वेळी ओळखी तुळजापूर तालुक्यात. सिनियरला तर ट्रान्सफर करा, ना तर डायरेक्ट अंबानीला ट्रान्सफर करा कॉल. त्यानं मला काय, त्याला बघतो मी तिकडे वरी जाऊन. आणि ते लाईनवर बसा म्हणलेलं बोल. ती फरकत म्हणते लाईनवर बसा, करंट लागलं मेलं केलं काय करायचं तिथं? सर ओके, तुमचे कॉल म्हणजे आमच्या सिनियरकडे ट्रान्सफर करत आहोत. हा करा तुम्ही कॉल ट्रान्सफर करा. त्या मगा उचललेली कोण आहे तिला बी दाखवितो, तिनं फोन कट केलाय चालूवर माझा. आम्ही काय पैसे देऊन चोराव काय? तुम्ही करा ट्रान्सफर कॉल सिनियरला. हो सर. मी बी सारा बोलतो की कधी हा कमी जास्तीला तुलाच देतो आता. पुढे काय व्हायचं? आवाज लय गोड आहे रे. कमी जास्तीला तुमच्याकडे देतो, तुम्ही नुसतं पुढचं रान हाना, मी हवा मागड. घडीभर पुष्पा भाऊ कडे यायला डोसकीचं नेटवर्क सुडेना झालते. अरे डाटा हा असा कंपनीला चाललाय. आता ही न बी तशीच करते. आपल्याला कोण घेत नाही ते रे. नीट मुंबईला जातो आपण अंबानीच्या. जायचं का आता? डोसकस तसं फिरलंय काय करायचंय? आपा चल पुढे जाऊन बॅग भर आपली. फोन नाही उचलला. बघितो माझ्या पद्धतीनं काय करायचंय ते बघितो. मी तुला 2 गोष्टी सांगतो, पटतंय का नाही ती सांग. मी आणि आपा पुढे जाऊन काय करता, बॅग भरता. हसायची गोष्ट ना. अरे कोल्या आलाय आपला. ये श्याम्या, ये इकडे ये. श्याम्यालाच बोलायला लावू इकडे. पुढे जे खात भरला मार ह्याचा
कसला डॉग आहे? डॉग स्टाईलचा आहे ते. तिच्या डॉग कुठे गेला आपला? बघा आता बुलविल्या कसे येते. बोली होय. कनेक्ट नाही होत आहे तर एकदा आम्ही परत ट्राय करत आहोत. ओके सर. बरं तुम्हीच सांगा की माहिती मॅडम मग. ओके सर काय माहिती पाहिजे तर तुम्हाला जसं इंटरनेट सर्व्हिस मध्ये जसं प्रॉब्लेम फेस करत आहे तुम्ही सर हा तर तुमच्या लोकेशनला जसं वीक कव्हरेज असल्यामुळे तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहे तर तुमच्या सर्व्हिस मध्ये जसं पूर्णपणे इंटरनेटची जशी फ्रिक्वेन्सी आहे सर ओके त्यासोबतच नेटवर्कची कनेक्टिव्हिटी आहे सर त्यावर इम्प्रूव्ह करायसाठी आमची जी प्रोसिजर कंटिन्यू चालू आहे तर डेफिनेटली सर तुमच्या सर्व्हिस मध्ये इम्प्रूव्ह होणार आणि तुम्ही आपल्या सर्व्हिसचा प्रॉपरपणे यूज करू शकणार सर. ओके बरं चालतंय मग ही आता